मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, तुर्तास तरी अजितदादांकडून धनंजय मुंडेंना अभय देण्यात आल्याचं बोललं जातंय, नेमकं काय सुरू आहे? अजित पवारांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अतिशय सूचक आहे। त्यांनी असं म्हटलंय की अंजली दमानिया यांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, सत्यता पडताळली जाईल आणि त्याच्यानंतर चौकशी करून योग्य ती कार्यवाही होईल, अशा पद्धतीने त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। त्यासोबतच भाजपच्या वरिष्ठांशी सुद्धा आपण बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर अजित पवार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बीडचा सुद्धा दौरा करतायत, ज्यामुळे एकंदरीतच बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती ते समजून घेणार आहेत। बीडमध्ये नेमक्या कोणकोणत्या सध्याच्या घडीला अडचणी आहेत, कोणकोणत्या पद्धतीने गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे बीडमधलं, हे सुद्धा ते समजून घेणार आहेत। आज बीड आणि आजूबाजूच्या परिसरातले अनेक जे लोकप्रतिनिधी होते, अनेक माजी आमदार होते, यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतलेली आहे। बीडमध्ये नेमक्या काय समस्या सध्याच्या घडीला तयार झालेल्या आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे। इतकंच नाही तर एकंदरीतच वाल्मिक कराड आणि त्या संबंधाने होणाऱ्या आरोपांमुळे बीडमधून बाहेर नोकऱ्या करायला जाणारा जो तरुण वर्ग आहे किंवा बीडमधून शिकायला बाहेर इतरत्र जाणारा जो वर्ग आहे, विशेषतः तरुण मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना सुद्धा बाहेर जाऊन बऱ्याच मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय, असे गंभीर बाब सुद्धा काही माजी आमदारांनी अजित पवारांच्या कानावर घातल्याचं समजते। त्यामुळे एकंदरीतच आता अजित पवार या संपूर्ण अनुषंगाने काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याशिवाय अंजली दमानिया यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे की मी तर माझ्याकडचे पुरावे दिलेले आहेत। अजित पवारांनी हे स्टेटमेंट केलं होतं की जर पुरावे मिळत असतील तरच कारवाई होईल, जोपर्यंत पुरावे मिळणार नाही, जोपर्यंत प्रत्यक्ष संबंध आढळणार नाही, तोपर्यंत कार्यवाही केली जाणार नाही। मात्र आता पुरावे दिल्यानंतर अजित पवारांची भूमिका काय हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे अजित पवारांनी कागदपत्रांची सत्यता पडताळू असं सांगितलेलं आहे। निश्चित मनश्री, धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी।